नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. तर आज आपण करणार आहोत बिग बॉस मराठीच्या सीझन 5च्या एपिसोड 50चा रिव्ह्यू. तर तुम्हाला तर माहितीच आहे की कालच्या एपिसोडमध्ये जे काही सदस्य नॉमिनेट झालेले होते त्यांचा निर्णय रितेश सर आजच्या एपिसोडमध्ये भाऊच्या धक्क्यावर घेणार होते. तर बघूया पुढे काय झाले. वेळ न घालवता चला सुरू करूया. आजचा एपिसोड खरंच खूप छान होता आणि आत्तापर्यंतचा तरी सर्वात छान आणि सुंदर असा हा एपिसोड होता. आज ना कुणाचे कुणी हेवे दावे काढले, ना कुणी कुणाच्या चुका काढल्या, ना रितेश सरांनी कुणाची शाळा घेतली, ना रितेश सरांनी कुणाला शिक्षा दिली. आजच्या एपिसोडमध्ये झाले 3 टास्क. तर 3 टास्कपैकी जो पहिला टास्क होता तो एक्सप्लेन करताना रितेश सर असं म्हणतात की या टास्कमध्ये तुम्हाला न आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल तुम्ही जे संपूर्ण एपिसोड्समध्ये निगेटिव्ह बोललायत ना, तर आता तुम्हाला ह्या टास्कमध्ये त्या व्यक्तीबद्दल त्याचे चांगले गुण म्हणजेच पॉझिटिव्ह थिंग्स त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचे आहेत. आणि पण रितेश सर यात असंही बोलले की जसं की आपण बिग बॉस कुठलाही टास्क देतो तर त्यात कुठेतरी एक ट्विस्ट असतो आणि हा ट्विस्टच होता या टास्कचा मेन फोकस आणि तो होता टर्निंग टेबल. त्या टर्निंग टेबलवर उभा राहून तुम्हाला त्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी बोलायच्या होत्या आणि जोपर्यंत तुम्ही चांगल्या गोष्टी बोलत राहणार तर जोपर्यंत तुमच्या गोष्टी संपत नाही तोपर्यंत तो टेबल त्या ठिकाणी टर्न फिरणारा थांबणार नव्हता. तर अशा प्रकारे हा जो काही तो टास्क होता. याच टास्कला रितेश सरांनी अजून एक नाव दिलं जे होतं की तारीफ पे तारीफ तारीफ पे तारीफ तुम्हाला विरोधकांची त्या ठिकाणी करावी लागणार आहे. तर या टास्कमध्ये 4 जोड्यांनी परफॉर्म केलं. त्या जोड्या आपण बघूया. या टास्कमध्ये परफॉर्म करणारी पहिली जोडी होती डीपी दादा आणि वर्षाताई. दुसरी जोडी होती अभिजित आणि अंकिताची व तिसरी जोडी होती अरबाज आणि जान्हवी व चौथी जोडी होती पॅडीदादा व वैभव यांची. असा हा जो टास्क आहे तो खूप मजेशीर आणि खूप कॉमेडी झाला. आजचा हा एपिसोडच खूप छान होता. आजच्या एपिसोडमधील जो दुसरा टास्क होता तो होता मॅजिकल काढ्याचा. म्हणजे 2 जोड्या त्या ठिकाणी बोलवण्यात येतील आणि ज्या जोडीच्या विरोधात बहुमत जाईल तर त्या जोडीला ज्या व्यक्तीच्या विरोधात बहुमत जाईल तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी तो काढा प्यावा लागेल असा हा टास्क होता. तर त्या टास्कमध्ये जे काही पहिली जोडी जी आहे ती संग्राम दादा आणि अरबाज यांची बोलवण्यात आली व त्यांना सर्वांना विचारण्यात आलं, बहुमत घेण्यात आलं की खेळात कोण फुसका बॉम्ब त्या ठिकाणी दिसतोय. तर बहुमत ऑब्व्हियसली जसं की आपण मागचे 3-4 एपिसोड बघतोय की संग्राम दादांचा खेळ कुठेतरी आपल्याला कमी दिसतोय, जे की कालच्याच एपिसोडमध्ये रितेश सरांनी देखील सांगितलं. तर ते संग्राम दादाच्या विरोधात त्या ठिकाणी बहुमत गेलं व संग्राम दादांना पहिल्या जोडीमध्ये काढा प्यावा लागला. आता या टास्कमध्ये जे आहे ती दुसरी जोडी होती वैभव व जान्हवी. आता या जोडीच्या मध्ये वैभवच्या विरोधात बहुमत गेलं व त्याला त्या ठिकाणी काढा प्यावा लागणार होता. पण मग अरबाजने त्या ठिकाणी मत न दिल्यामुळे अरबाजला पण त्या ठिकाणी काढा पिण्यासाठी बोलवण्यात आलं. असा हा मजेशीर जोडीचा टास्क होता. त्यानंतर तिसरी जी जोडी होती तर ती डीपी दादा आणि वर्षाताईंची होती. डीपी दादा व वर्षाताईच्या जोडीमध्ये डीपी दादाच्या विरोधात जे काय ते बहुमत गेलं व डीपी दादांना त्या ठिकाणी काढा प्यावा लागला. काढा तर त्यांनी पिलाच, पण त्यानंतर रितेश सरांनी त्यांना पुन्हा एक मजेशीर प्रश्न विचारला की तुमची झोपायची जागा आहे ती कुठली आहे. तर त्या ठिकाणी आपण बघितलं की गेल्या 2-3 एपिसोडमध्ये जे काय की अंकितानी त्यांना वॉशरूममधून त्या ठिकाणी दरवाजाला म्हणजे नॉक करून त्या ठिकाणी बाहेर बोलवलं. तर त्या ठिकाणी ते जाऊन झोपतात असं घरच्यांचं म्हणजे घरातल्या सर्व सदस्यांचं त्या ठिकाणी मत होतं, ते त्यांनी मांडलं. त्यानंतर पुढची जी काही जोडी होती ती अंकिता आणि पॅडीदादा यांची होती. तर यात काय झालं की अंकिताच्या विरोधात 3 जणांचं बहुमत होतं, पॅडीदादांच्या विरोधात 2 जणांचं बहुमत होतं. तर या नियमानुसार काढा प्यावा लागणार होता तो अंकिता यांना. पण मग जे उरलेले सदस्य होते त्यांनी मतदान न केल्यामुळे रितेश सरांनी त्यांना देखील काढा पिण्यासाठी बोलवलं व मतदान हा तुमचा हक्क आहे व तो तुम्ही बजावलाच पाहिजे हे यातून रितेश सरांनी दाखवून दिलं. याच टास्कमध्ये पुढील जोडी होती जान्हवी व अभिजित यांची. जान्हवी म्हणाली माझी तर जोडी आत्ताच झाली आहे, मी पुन्हा कसं काय. तर रितेश सर त्या ठिकाणी म्हणतात की ही पोटनिवडणूक आहे त्यामुळे तुम्ही पुन्हा या व या ठिकाणी जान्हवीच्या विरोधात सर्व बहुमत जातं व जान्हवीला त्या ठिकाणी काढा प्यावा लागतो. असा हा संपूर्ण मजेशीर टास्क त्या ठिकाणी होता. याच एपिसोडमधील तिसरा टास्क होता नाच गाण्याचा कल्ला. तर यासाठी त्या ठिकाणी 2 टीम करण्यात आलेल्या होत्या. तर टीम पुढील प्रमाणे मी तुम्हाला सांगतो. पहिल्या टीममध्ये होत्या वर्षाताई, जान्हवी, अरबाज, सूरज व पॅडीदादा व दुसऱ्या टीममध्ये होते निक्की, अंकिता, वैभव, अभिजित, संग्राम व धनंजय दादा. तर या ठिकाणी हा टास्क असा होता की दोन्ही टीमच्या समोर काही वस्तू ठेवलेल्या होत्या एका टेबलवर
तर जे गाणं वाजेल त्या गाण्यात ती वस्तू कोणती, ती वस्तू ओळखून त्यावर डान्स करायचा होता. यासाठी मिळणार होते, जी पण टीम जिंकेल त्यांना मिळणार होते 50-50 बीबी करन्सी. या टास्कमध्ये देखील जोडीने परफॉर्म करायचे होते, पण त्यासाठी टीम ए मधील एक सदस्य आणि टीम बी मधील एक सदस्य. तर या टास्कमध्ये देखील 4 जोड्यांनी त्या ठिकाणी परफॉर्म केला आहे. तर पहिली जी जोडी होती ती अरबाज व निक्की यांची, हे दोन्ही वेगवेगळ्या टीममध्ये होते. दुसरी जोडी होती जान्हवी व अभिजित यांची, ए टीम व बी टीम. तिसरी जोडी होती पॅडीदादा व वैभव यांची, ए टीम व बी टीम. चौथी जोडी होती वर्षाताई व डीपी दादा यांची. म्हणजेच अशा प्रकारे हा देखील टास्क खूप उत्तम रीतीने पूर्ण झाला व दोन्हीही टीमचे इक्वल पॉईंट्स असल्यामुळे 25,000 बीबी करन्सी दोन्ही टीमला त्या ठिकाणी देण्यात आली. अशा प्रकारे या एपिसोडमधील तिन्ही टास्क पूर्ण झाल्यानंतर रितेश सर म्हणाले की मी आता घरातल्या बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांना एक सरप्राईज देणार आहे व ते त्या ठिकाणी बिग बॉसच्या घरात जाणार होते. जसे रितेश सर बिग बॉसच्या घरात गेले त्यानंतर त्यांनी पूर्ण होम टूर केला की कुठे काय गोष्टी घडतात, त्यांनी त्या सर्व बघितलं व त्यांनी ज्या प्रकारे प्रॉमिस केलं होतं की बिग बॉसला त्यांनी एक विनंती केली होती की माझ्यातर्फे एक गिफ्ट घरातील सदस्यांसाठी मी घेऊन जाईल व त्यांनी प्रत्येक बिग बॉसच्या घरातील सदस्याच्या घरातील जे काही सदस्य आहेत तर त्यांचे व्हिडिओ त्या ठिकाणी बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांना त्या ठिकाणी दाखवले व हा टास्क नसून सुद्धा एक इमोशनल टास्क त्या ठिकाणी वाटला की सर्वच जण ही गोष्ट करताना खरंच खूप भावूक झाले की ज्यावेळेस आपण घरापासून दूर असतो की 1.5 महिना झाले की आपण घरातल्या सदस्यांना भेटलेलो नाही, आपल्या घरातील आई वडील असतील, भाऊ बहीण मुलं असतील यांना आपण भेटलेलं नाही व त्यांना अचानक असं स्क्रीनवर पाहणे व ते आपल्यासाठी काहीतरी संदेश पाठवत आहे तर तो ऐकणे हे खरंच सर्वांसाठीच खूप इमोशनल असा सीन त्या ठिकाणी होता. असा बलदंड आणि पहिलवान अरबाज पण त्या ठिकाणी आपल्याला भावूक झालेला आणि रडताना दिसला आणि संग्रामदादांच्या पण डोळ्यात त्या ठिकाणी आपल्याला पाणी दिसलं की सर्वच जण त्या ठिकाणी भावूक होते व हे असं सरप्राईज रितेश सरांनी सर्वांसाठी दिलं. सूरज असू द्यात, अंकिता असू द्यात, सर्वच सदस्य, जान्हवी असेल, सर्वच त्या ठिकाणी भावूक झाले. त्यानंतर पुढे जाताना रितेश सर असे म्हणाले की तुमचे तर सर्व टास्क आनंदी पद्धतीने झाले, पण आता माझ्यासाठी खूप मोठा एक अवघड टास्क या ठिकाणी आहे. जे कोणी नॉमिनेटेड सदस्य आहेत त्यांनी मध्ये येऊन बसावे व आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या आठवड्यात जे काही नॉमिनेट झालेले सदस्य होते अभिजित, वर्षाताई, निक्की व अंकिता आणि वैभव हे एवढे सदस्य त्या ठिकाणी नॉमिनेट झाले होते व मी ज्या प्रकारे काल बोललो आहे की मला सर्वात दाट शक्यता वाटत होती की वैभव आज घराबाहेर जाईल आणि नेमकं रितेश सरांनी वैभव यांचंच नाव त्या ठिकाणी इविक्ट झालेल्या मेंबरच्या लिस्टमध्ये घेतलं आहे की या आठवड्यात 2 इविक्शन होणार होते. आर्या त्या ठिकाणी घराबाहेर गेल्यात आणि दुसरं जे तर ते आज वैभव घराबाहेर गेलेत की जो काही या बिग बॉसच्या घरात जो गेम हवा ना तो गेम खेळता आला पाहिजे. आपण कोणाच्या सावली बनून राहतोय किंवा कोणाच्या छत्रछायेखाली त्या ठिकाणी वावरतोय तर हे कुठेतरी पब्लिकला बाहेरून पाहताना, आम्हाला बाहेरून पाहताना हे सर्व नको आहे. तर त्यासाठी हा गेम एकदम असा काय म्हणतात ना ते तेज दिमागने खेळता आला पाहिजे. त्यासाठीच वैभवचा गेम कुठेतरी आपल्याला दिसत नव्हता आणि त्याचप्रमाणे तो सगळ्यांनाच माहीत होतं की वैभवच आता याच्यातून बाहेर येणार आहे. तर त्या पद्धतीने तो त्या ठिकाणी बाहेर आला. बाकी तुम्हाला कसा वाटला आजचा रिव्ह्यू मला कमेंटमध्ये नक्की कळवा. यासारखेच आणखीही रिव्ह्यू आपण यापुढेही घेऊन येत राहू. बिग बॉसच्या पूर्ण बिग बॉस मराठी सीझन 5चे रिव्ह्यू आपण करणारच आहोत, तिथून पुढेही करत राहणार आहोत. जर आपल्याला हा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयाच. धन्यवाद.